गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मालुके मजी यांचा पाय घसरून त्यांना इजा झाली। यावेळी मुसळधार पाऊस चालू असताना त्यांचा मुलगा पुसू याने हिम्मत न हरता पामुल गौतमी नदीतील नावेत टाकून 18 किलोमीटर प्रवास करत वडिलांना रुग्णालयात दाखल केले। भामरागड तालुका म्हणजे अतिदुर्गम भाग असून मुसळधार पावसात या तालुक्यातील 100 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटतो। याच तालुक्यातील भटपर या गावात शेतकाम करत असताना मालुके मजी यांना पाय घसरून इजा झाली। मात्र मुसळधार पाऊस, बंद रस्ते आणि दुथडी भरून वाहणारे नदी नाले यामुळे रुग्णालयात नेण्याची अडचण आली। मालू यांचा मुलगा पुसू याने मात्र हिम्मत न हरता खाटेची कावड केली आणि मित्राच्या मदतीने पामुल गौतमी नदीतील नावेत टाकून 18 किलोमीटर भामरागड गाठून वडिलांना रुग्णालयात दाखल केले। दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग, अनेक अडचणी आणि हतबलता अशा परिस्थितीचा प्रत्यय आला। रुग्णवाहिका नसल्यामुळे 14 वर्षांच्या मुलाचा झालेला मृत्यू, जेसीबी मध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्याची घटना, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे नुकतेच 2 वर्षाच्या झालेल्या बाळाचा मृत्यू अशा अनेक घटना घडत असताना देखील दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी गडचिरोली दौऱ्यावर असताना आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला नाही, तसेच कोणत्याही उपाययोजना करण्याचे निर्देश दिले नाही। NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली।